नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहूया मिरची पकोडे. सगळ्यांची प्रोसिजर सेम राहते पण पद्धत थोडी वेगवेगळी असल्यामुळे चव पण वेगळी लागते. हे बघा, मी अशा मिरच्या धुवून घेतल्या आणि मधून कट लावते त्याला चाकूने. तुम्हाला हातावर जमत असेल तर हातावर पण करू शकता, पण मला चाकूची भीती वाटते म्हणून मी परातीत करते. टेकून केलं म्हणजे हाताला इजा होत नाही. मिरचीची प्रॉपर्टी जी राहते ती ॲपेटायझर म्हणजे भूक वाढवते मिरची, म्हणून सगळ्या व्यंजनामध्ये मिरची लागतेच. हे बघा, अशी कापून घेतली आणि एका पातेल्यात मी आता मीठ लावून ठेवणार आहे. याला मीठ मुरलं म्हणजे मिरची तिखट नाही लागत जास्त. चवीप्रमाणे मीठ लावायचं आणि हलवून ठेवून द्यायचं 10 मिनिट, म्हणजे मीठ मुरते त्याच्यामध्ये. तिखटपणा कमी होतो मिठामुळे. हे बघा, मी 10 मिनिटसाठी ठेवते. तोपर्यंत आपण आपलं बेसन पीठ भिजवून ठेवूया, म्हणजे ते पण मुरते. त्यासाठी थोडंसं मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि कढीपत्ता घेतला आहे. ते बारीक करून घेते मिक्सरमध्ये, म्हणजे चव थोडी वाढणार आहे आपल्या पकोडीची. मी लसूण नाही वापरत, कारण लसूण अवॉइड करते मी. तुम्हाला लसूण टाकायचं असल्यास टाका, तुम्ही टाकू शकता. यावर मी बारीक करून घेतला आणि आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकते, थोडी हळद टाकते, हळद टाकते आणि 1 मोठी वाटी बेसन घेते आणि ते भिजवून ठेवते मी. हे मी फाईन चणा डाळ बेसन घेतलं आहे सम्राटचं. ते 1 मोठी वाटी घेते मी. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडा हिंग टाकते. हे बघा, मीठ टाकते. आता आधी पण आपण मिरचीमध्ये टाकलं आहे. थोडासा हिंग टाकते आणि 1 चम्मच ओवा टाकते. ओवा पण पाचक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली करते आणि अँटासिड पण आहे ओवा. त्याच्यामुळे ओवा नक्की टाका, खायला पण छान लागतो. आणि थोडं पाणी टाकून हलवून घेते. थोडंच पाणी टाकायचं. आपल्याला जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, मीडियम साईजचं भिजून ठेवायचं. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. 10 मिनिट थांबून नंतर आपण तळून घेऊया हे पकोडे. हे बघा, मी तेल टाकलं आहे, कढईत गरम झालं आहे. आता 1 मिरची डुबवून याच्यात टाकते पिठात, चणा डाळीच्या पिठात. हे बघा, सुरुवातीला मोठा गॅस ठेवला तरी चालेल, नंतर कमी करायचं आहे आपल्याला पकोडे टाकून झाल्यावर. कारण एकसारखा जर मोठा असला तर बाहेरून जळून येतं, लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. म्हणून कमी जास्त करत राहायचं गॅस, म्हणजे आपले पकोडे प्रॉपर तळले जातात. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करा. तुम्हाला तुमच्या काही आयडिया असतील तर मला नक्की सांगा. हे बघा, आता बऱ्यापैकी होत आले पकोडे. आणि मी एक चम्मच ह्याच्यामध्ये राईस फ्लॉवर पण टाकलं आहे. तुम्हाला जर मी ते शूट नाही केलं आहे, तुमच्याजवळ असेल तर नक्की टाका, म्हणजे क्रिस्पी भजी होतात, क्रिस्पी पकोडे होतात, खायला खुसखुशीत होतात ते जर नसेल तर मग कडक 1 चम्मच तेल टाका बेसन पिठात, म्हणजे ते पण क्रिस्पी होतात भजे.
हे बघा आता झालेले आहेत, मी काढून घेते. आणखी दुसरी बॅच तळून घेते. मग आपल्या साध्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा मग पुदिना चटणीसोबत खूप छान लागतात. हे बघा मस्त झालेले आहेत. आता अशीच मी दुसरी बॅच पण बनवून घेते. मी आज सगळाच स्वयंपाक बनवला. पुरणपोळी, कटाची आमटी, रस, केसर आंब्याचा रस बनवला आणि पकोडे पण बनवले, कुरडई पण काढली. हे बघा असे तळून घ्यायचे मस्त लाल होईपर्यंत. कुरडई पण तळून घेतली मी त्याच तेलात. बघा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असाच सपोर्ट करत राहा. एकदा बनवून बघा असे भजी.